चोरीच्या गुन्ह्यातील आणि तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची चिखली पोलिसांनी काढली थिंड। पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती चिखली परिसरात मेडिकल आणि अन्य शॉपची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीची चिखली पोलिसांनी थिंड काढली आहे। गेल्या काही दिवसात मोरे वस्ती भागात तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या, त्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती। ती दूर करण्याच्या उद्देशाने चिखली पोलिसांनी या 3 आरोपींची ज्या परिसरात तोडफोड केली त्याच परिसरात थिंड काढली आहे। काय सांगणार सर, तुम्ही 2 तारखेला जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या नंतर सरांनी लगेच कारवाई केली, या संदर्भात काय सांगणार? मी सर्वात प्रथम आमचे चिखली पोलीस स्टेशनचे सिनियर PI काटकर साहेब यांचं मी खरंच अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। आमच्या मोरे वस्तीतील भागातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो, कारण की घटना घडली 2 तारखेला पहाटे आणि 2 तारखेला आम्ही सर्व मेडिकलवाले ज्यांचे मेडिकल फोडले होते, किराणा दुकान फोडले होते, गॅरेज फोडले होते, सगळे दुकानदार आम्ही घेऊन साहेबांकडे गेलो, निवेदन दिलं आणि साहेबांनी आम्हाला त्याच ठिकाणी त्याच टायमाला सांगितलं ज्या 2-3 दिवसात आम्ही आरोपी पकडू आणि आरोपी ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या त्या ठिकाणी त्याची धिंड काढू। आणि त्या आमच्या निवेदनाप्रमाणे साहेबांनी आज खरंच साहेबांचा आभार व्यक्त करतो, का कारण की इथून पुढे अशी घटना होणार नाही। ही धिंड निघाल्याचं कारण एकच राहील, एक ज्वलंत उदाहरण आहे ना आम्हाला भविष्यातील या अशा आरोपींना। आणि टोटल किती दुकाने फोडली होती? टोटल 6 मेडिकल होते आणि 3 किराणा माल दुकान होते आणि 2 गॅरेज होते। चिखलीकरांना आता दिलासा काय वाटतं? चिखलीकरांना हा सर्वात मोठा दिलासा राहील, कारण की वाढती लोकसंख्या, चिखली भागाची वाढती लोकसंख्या आणि आम्हाला खरंच भाग्यवान आम्ही समजतो की आम्हाला असे सिनियर PI काटकर साहेब भेटले आणि त्यांनी खरंच एक मोठा दिलासा आम्हाला एक दिलेला आहे आणि हे ज्वलंत उदाहरण आहे। त्यांनी बोलू नये, त्यांनी साहेबांनी करून दाखवलं, त्यामुळे साहेबांचा आम्ही चिखलीकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो। सर, चिखली परिसरामध्ये चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं असून तुम्ही आरोपींना तात्काळ जेरबंद केलं। 1 तारखेला रात्री 3 वाजण्याच्या सुमारामध्ये मोरे वस्ती चिखली परिसरामध्ये 6 ते 7 मेडिकल स्टोअर आणि 2 किराणा मालाची दुकानं तोडण्यात आलेली होती। त्यामुळे परिसरामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं, ही बाब सत्य आहे। त्याचा अनुसरून आम्ही आमची तपास पथकाची टीम ॲक्टिवेट केली। 3-4 दिवस परिसरातील सर्व प्रकारची फुटेज जमा करण्यात आली आणि त्या आधारे आम्ही फायनली भाटनगर पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून 2 आरोपींना ताब्यात घेतला आणि वॉटर स्कीम या ठिकाणाहून एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकाराने एक फुटेजच्या आधारावरती या गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे। टोटल या केसमध्ये आरोपी किती आहेत? टोटल या केसमध्ये 3 आरोपी आहेत, 3ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। चिखली परिसरामधील नागरिकांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांना ज्या ठिकाणी तुम्हाला संशय वाटेल त्यावेळेस 112 नंबर फोन फिरवा, 100 नंबर फोन फिरवा। आमचे पोलीस 24 तास सतर्क आहेत।